राहुरीच्या पोटनिवडणुकीनंतर कर्डिले फुल फॉर्ममध्ये विकास कामांचा धडाका। राहुरीच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या काही महिना होत आलाय, पण आमदार अक्षय कर्डिले यांनी कामाचा अक्षरशः धडाका लावल्याचं चित्र सध्या राहुरी पाथर्डी मतदारसंघात पाहायला मिळत आहे। मंडळी, निवडणुकीनंतर अनेक नेते काही काळ शांत दिसतात, पण अक्षय कर्डिले यांनी मात्र सुरुवातीपासूनच थेट जनतेमध्ये राहण्याचा मार्ग स्वीकारलाय। राज्यात अनेक नेत्यांचे जनता दरबार होतात, पण ते महिन्यात एखाद्या वेळेस, पण आमदार कर्डिलेंचा जनता दरबार 365 दिवस सुरू राहतो। त्यांच्या जनता दरबारात दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे। नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे। अलीकडेच त्यांनी राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यातील विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि आणखी काही नवीन विकास कामांचे नियोजन देखील केले। रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील विकास यावर त्यांचा विशेष फोकस असल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे त्यांचं विकासाचं विजन मोठं असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कमी कालावधीत त्यांनी दाखवलेली कार्यपद्धती आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे सामान्य जनतेमधूनही समाधान व्यक्त केलं जात आहे। निवडून आल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करणारा आमदार अशी त्यांची ओळख तयार होताना दिसत आहे। आता पुढील काळात अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोणती मोठी विकास कामे मार्गी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।